तर राम राम महाराष्ट्र, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ॲक्च्युली आपण कुठे जाणार आहोत हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच आहे. अजून एक ठिकाणी आपल्याला जायचं आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो मी जाता जाता. पण हे बघा, आपल्या पाठीमागं बीच आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपला आरावी कोंडविली बीच बघितला होता. हा तोच बीच आहे, आरावी आणि कोंडविली. आत्ता पण आपण जाणार आहोत आपल्या आरावी कोंडविलचा बीचमधला एक पुढचा पार्ट, जो बहुतेक लोकांना माहिती असेल किंवा नसेलसुद्धा. आणि तो इतका व्ह्यू चांगला आहे ना, अर्थात तुम्ही थंबनेलवरनं तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल आणि तुम्ही समजलासुद्धा असाल. तर आपण आता तिथेच जाणार आहोत. पण त्याच्या आधी एक तुम्हाला अशी जागा दाखवणार आहे जी बहुतेक लोकांना माहिती असेल. तर चला, तर मग आपण इथनंच आपल्या ब्लॉगला आज कंटिन्यू करूया. सो फ्रेंड्स, तुम्हाला मला एक जागा दाखवायची होती. ती जागा इथेच आहे खाली. तर इथं का आपण आलो, तर तुम्ही सर्वांनी देऊळबंद हा मूवी पाहिलाच आहे. 2015 साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये गश्मीर महाजनी आणि निवेदिता सराफ या होत्या. सोबत आपले प्रवीण दर्डे सर होते. खूप जण असे होते स्टार मंडळी. अर्थात गश्मीर महाजनी सर हे त्यावेळी नवीन होते आणि ते इथे समोरच म्हणजे माझ्या होते. आणि नवीन कलाकार असल्यावर आपण कसं इग्नोर करतो, पण ते नवीन होतेच. पण त्यांचा अजून एक चित्रपट त्यावेळी प्रमोशनमध्ये होता, तो म्हणजे कॅरी ऑन मराठा. ते सुद्धा आपण मूवी बघितलेला आहे, खूप छान आहे. तर सांगायचं हा आहे की मला जो आपण त्याच्यामध्ये मूवीमध्ये काही सीन बघितले बीचचे, ते याच ठिकाणी झाले होते. डेचा आणि नाईटचा आहे. तर तोच आपण बीच आता तुम्हाला दाखवते की ती जागा नक्की कुठे आहे, जे आपलं ते सीन आपण बघितलेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे विश्वास नाही ठेवणार कोण, असं काय घडलेली गोष्ट आहे ती. त्यावेळी ना त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्यातलं जर कोणाला रोल करायचा असेल तर त्यांनी पुढे यावा. आणि रोलमध्ये असं होतं की धोतर फक्त घालायचं होतं. आणि सर्वांनी म्हणजे माझ्या गावातले जे काही माझे मित्रमंडळी होते सोबत, त्यांनी माझं नाव पुढं केलं की ह्याला करायचं आहे. आणि मी पण एकदम शॉक झालो, कारण त्यावेळी 2015 साली बोललात तर मी त्यावेळी बहुतेक 10वी 11वीला होतो. तर असा होता तो सीन. तर आता मी तुम्हाला तो दाखवतो सीन काय आहे, तो कुठे शूट झाला होता तो एक्झॅक्टली. तुम्हाला तो घरसुद्धा दाखवतो, जो फक्त घर आपल्याला पाठीमागे दिसतो, त्यावरून तुम्ही ती जागा ओळखू शकता. तर हा आहे कोंडविलीमधला बीच. आणि हा असा बीच इथलासुद्धा सुंदर एवढा दिसतो आहे आपल्याला. हे बघा, इथे होड्या दिसत आहेत. तर होड्यासुद्धा आपण पाठीमागं त्या मूवीमध्ये पाहिलेले आहेत. पाठीमागं ते मूवी वगैरे आहेत. आणि ओके, तर हे बघा, ह्या घरावरून तुम्ही समजू शकता की हा सीन इथलाच आहे. आणि हे शूट इथेच झालं होतं. हे बघा, ह्या साईडला, त्या बाजूला इथे ढोरंसुद्धा आहेत, गाई. हे बघा, हे बीच एवढा सुंदर. आपला आरावी कोंडविलचाच हा बीच आहे. हे बघा, इतका सुंदर बीच. सो आता आपण तो बीच बघत आहोत. आपण थोडा अजून पुढ्यात जातो आणि तुम्हाला तो दाखवतो, घर वगैरे असे जवळच, म्हणजे तुम्हाला नक्की काय तो समजेल. आता त्या घराचा कलर सेम तो पांढरा नसेलच, कलर वेगळा असेलच, पण तुम्ही दाखवतो की इथे शूट झालं होतं. आणि आता तुम्ही जी व्हिडिओ बघणार आहात त्याच्यामध्ये पुढे ॲक्च्युली कपल लोक होते. ते एक पंजाबी आणि एक महाराष्ट्रीयन, तर त्यांची व्हिडिओ काढत होता. तर त्यातली ते छोटीशी एक व्हिडिओ आहे. त्यांनी सांगितलं की व्हिडिओ केली ते चालेल, कशी करता येते वगैरे. तर मी ती छोटासा प्रयत्न करून दाखवलं की व्हिडिओ मी कशी शूट केली ती. मी तर प्री वेडिंग करणारा एवढा कॅमेरामॅन मोठा नाही आहे, तरी पण मी केली आहे. आय होप त्यांना कशी वाटेल ते सांगतीलच मला. चॅनल सबस्क्राईब तर त्यांनी केलेलंच आहेत, तर ते कमेंट करून काय ते सांगा मला कशी व्हिडिओ वाटली वगैरे, कसं तो.
हे बघा, हाच तो सीन होता कोंडिवली बीचचा जिथे शूट झाला होता. आणि इथे तुम्हाला होडी दिसत आहेत, हे बघा. आणि आपला सनसेट पण दिसतंय छान. तो फायनली हे मी तुम्हाला बीच दाखवलेलं आहे. कसं तिथंच ते सीन वगैरे होते ते तुम्ही बघितलेले आहेत. माय गॉड, हे बघा पाणी बघा किती जवळ आलं. भरतीचा टाईम आहे ना, त्यामध्ये पाणी वर येत आहे. आणि त्यांना व्हिडिओ करताना पण त्यांना सांगितलं की जास्त खाली जाऊ नका, कारण भरतीचा टाईम आहे, त्यामुळे ते ऐकलेत. होप की आता आपण तुम्हाला दाखवतो आहे. आपल्याला तिकडे शेकाडी कड्यावरती जायचं आहे. तर चला, तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. सो फायनली आपल्याला जिथे पोचायचं होतं तिथे पोचलेलो आहोत आपण. हे बघा माझ्या मागे हा आपला रोड, आणि हा माझ्या पाठीमागे तुम्ही बीच बघू शकता. हे बघा, मला समोरून आता तो बीच दाखवतो मी, कसा सीन आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. तर मग कसा वाटला हा तुम्हाला सीन? आवडला ना? ही तर फक्त सुरुवात आहे, अजून आपल्याला पुढे सुद्धा बघायचं आहे. तर ब्लॉग आपला पूर्ण कंटिन्यू करत राहा, न स्किप करता. कारण एक जरी तुम्ही थोडासा स्किप पुढे केलात ना की तुम्ही खूप काही मिस करू शकाल, तुम्हाला ब्लॉग नीट समजणार नाही. तर हा इथला सुरुवातीचाच पॉईंट आहे शेकाडीकडेचा. आता माझ्या कॅमेऱ्यातून तुम्हाला असं वाटेल की मी खूप जवळ आहे, तर मी खूप जवळ नाही आहे, मी खूप सेफमध्ये लांब आहे. पण तुम्ही एकदम जवळून राहू नका, फोटो वगैरे काढू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना. चला, तर मग आपण पुढचे सीन बघूया. She puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, every shot from the top. We're gonna be हा इथला डोंगर आणि हा आपला आरावी त्या इकडचा रस्ता. आणि हे बघा, इथून हा बीच आता असा दिसतो. now the morning is the afternoon. We lay awake in bed. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. ते पठार तुम्हाला दिसत आहे छोटासा, तिथं आपल्याला जायचं आहे. आता तिथून तुम्हाला परत एकदा कसा व्ह्यू दिसतो तो मी दाखवतो. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. आपण 2 ठिकाण बघितलेले आहेत, आता आपण तिसरा ठिकाण बघणार आहोत इथलाच बीचचाच. पण हे बघा, तिथे पाठीमागं बघा किती घाण केलेली आहे लोकांनी. काय बोलणार, आता तुम्हाला जवळूनच दाखवतो तो. चला. ॲक्च्युली तुम्हाला तो सीन तर मी तुम्हाला सांगितलाच की असा झालेला होता. त्यावेळी अजून एक किस्सा काय माहिती आहे, मी इग्नोर केला कारण नवीन ॲक्टर होता म्हणून. तर शिवाय माझ्याकडे त्यावेळी फोनसुद्धा नव्हता. आणि आता त्याच ॲक्टरला ब्लू टिक मिळाले आणि तो इतका फेमस झाला आहे ना यार, काय बोलू यार. परत कधी असा क्षण भेटेल काय समजू शकत नाही आणि सांगूसुद्धा शकत नाही. तर आता आपण त्याच इथे येतो आहे. हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत आहे, बघा.
हे बघा काय भारी सनसेट दिसत आहे आपल्याला इथून, अति सुंदर. आणि हे बघा हे ते पठार छोटासा, आणि हा आपला मेन रस्ता आहे. ते बघा आपली गाडीसुद्धा आपण तिथे लावलेली आहे. मला आता दाखवतो. हे बघा किती भारी सीन आहे हा. आपल्या शेकाडीमधला आहे. आरावीनंतर कोंडविली येतो, कोंडविलीनंतर शेकाडी येतो. तर हा आहे तो सीन. असाच सेम सीन तुम्हाला माहिती आहे की कुठे आहे, रत्नागिरी साईडला. आणि हा दोन्ही जेव्हा आपण ते व्हिडिओ बघतो ना, तेव्हा खूप जण कन्फ्यूज होतात की नक्की हा सीन कुठला आहे. Two hearts running wild. The moonlight, summer sky, it was the best we ever had. पण तुम्हाला सांगू, एवढं छान एवढा निसर्गरम्य सीन आहे, आणि त्याच ठिकाणी ही अशी घाण केली जाते. हे बघा काय बोलणार. हे बघा लोकांनी एवढी घाण करून ठेवले नाहीत ना, ती काय बोलणार. तर बघा हे असं एवढी घाण करून ठेवतात इतक्या छान ठिकाणी. इतकं सुंदर सीन आहेत. आपल्याला एवढा निसर्गाने चांगला दिलेला आहे कोकणामध्ये, बीच वगैरे समुद्र एवढे, आणि आपण काय करतो तर तिथेच घाण करतो. हे किती चांगलं आहे का? एवढं वाईट एवढं कोणी करतं का? आपली जागा, आपल्याकडे पर्यटक येतात तर आपण ती जागा स्वच्छ ठेवली पाहिजे. आता जे मला कपल भेटले ना, त्यांनी हरिहरेश्वरबद्दल सांगितलं की तिथे खूप घाण झालेली आहे, काळी काळी सर्व माती वगैरे दिसते. आय डोंट नो की का, म्हणून म्हणजे एवढं दुर्लक्ष का करतात. म्हणजे आता हरिहरेश्वरला मी पण आता गेलो नाही आहे. बीच मला कवर करायचाच आहे. तो माझ्या मित्राला त्याला विचारला तर काहीतरी देवळातलं काम चालू होतं म्हणून ते बंद होतं. आपण जाणार आहोत. आपल्या श्रीवर्धनचा बीचसुद्धा कवर करायचा आहे. पण इथले मी काही तुम्हाला सीन दाखवतो. ॲक्च्युली आपल्या इथं ना खूप सीन चांगले भारी भारी असतात, पण आपल्या गावातल्या लोकांनाच आपल्याला समजत नाही की आपल्या इथे एवढे चांगले सीन असतात. बाहेरचा कोणतरी व्हिडिओ टाकतो, चांगले व्हिडिओ करून जातो, मग ते ड्रोन शूट असू दे किंवा असं, आणि नंतर आपल्याला समजतं अरे आपल्या इथे एवढे चांगले सीन आहेत. म्हणजे बघा आपल्या इथे एवढे चांगले चांगले सीन आहेत. आता मी त्या आरावीला राहतो, आरावीमध्ये बीच आहे, पण मी बीच कधी एवढा कवर केला नाही. आत्ता कुठे कवर केला मी. आता हा एक शेकाडचा बीच आहे, इथून तुम्ही बघू शकता. तो सुद्धा मी कवर केला नव्हता. म्हणजे एवढे आपल्या जवळजवळ चांगले चांगले कंटेंट असूनसुद्धा करत नाही. ॲक्च्युली ठीक आहे, माझीसुद्धा चूक आहे, कारण मी व्हिडिओ करायला मागत नाही किंवा माझ्यासोबत असं कोणी यायला मागत नाही. कारण काय माहिती आहे, गाडीवर असल्यावर पाठीमागं आपल्याला जर काही सीन दाखवत आहे, तर बाईक असेल तर कसं हेल्मेटला पण कॅमेरा वगैरे लावून जातो. पण जर ॲक्टिवा असेल तर एका हाताने शूट करणं आणि एका हाताने हे करणे, गाडी चालवणे जमत नाही. तर ठीक आहे, ते जाऊ दे. पण इथे जेव्हा मी जे व्हिडिओ बघते, श्रीवर्धनचे असतील, आपल्याला हरिहरेश्वरचे असतील, दिव्यागड कुठले जे सबस्क्रायबर असतील, त्यांना खूप विनंती आहे की आपला बीच आपणच सुंदर ठेवायचा असतो. तुम्ही बोलता की पर्यटक येतात, पर्यटक घाण करतात. मग पर्यटक घाण करतात तर तुम्ही त्यांना सांगा ना की इथे घाण करू नका, किंवा तुम्हाला इथे कचरापेटी दिलेली आहे तिथे करा. पण जर आपलीच इथली लोकं जर एवढी घाण करायला लागली तर बाहेरचे काय करणार? बाहेरचे सुद्धा तेच बघून घाण करणार ना. तर मग ठीक आहे, आता मी जास्त बोलत नाही त्या विषयावर. तर आपण आता हा बीच वगैरे बघितलेला आहे. आता आपण शेकाडी तर बीच बघितलेला आहे. दिव्यागडचा पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवला होता. आपलं आता राहिलं आहे श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर बीच, आणि एक आदगाव बीच. तर आदगाव बीचला सुद्धा आपण जाणार आहोत. आता कधी जायचं ते मी अजून ठरवलं नाही आहे, पण जाणार एवढं नक्की. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना, हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, प्लीज शेअर करा, सबस्क्रायबर करा. कारण यूट्यूबचा आता नवीन नियम आला आहे. म्हणजे खूप महिने झाले, एका वर्षात मॉनिटाईज झालाच पाहिजे, आणि माझा 1 वर्ष उलटून गेला. त्यामुळे माझे तास खरंच कमी झाले, आणि मला ते तास जेव्हा कमी झाले ना, माझा थोडा मूड खराब झाला. पण मी बोललो की ठीक आहे, जाऊ दे, परत आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत जाऊ. आता 4 महिने मी बाहेरसुद्धा होतो, पनवेलला होतो, हे तुम्हाला माहितीच आहे. का गेलेलो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण थोडा पर्सनल काम होता त्यामुळे गेलो होतो 4 महिने.
आणि आता 4 महिने झाल्यानंतर मी व्हिडिओ टाकत आहे. कंटिन्यू मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज. मला व्ह्यू चांगले जात आहेत. 1K जातात, 2K पण जातात काही व्हिडिओला, पण कोणी सबस्क्रायबर करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.